विद्यार्थ्यांना ईव्हीएम मशीनबद्दल माहिती मिळावी, ईव्हीएमद्वारे मतदान कसं केलं जातं हे कळावं, यासाठी सांगलीतील तक्षशिला इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्राथमिक मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मतदान प्रक्रियेचा अनुभव घेतला. विशेष म्हणजे मतदान प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांकडूनच टाकाऊ वस्तूपासून ईव्हीएम मशीन प्रतिकृती बनवण्यात आली होती. तक्षशिला इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मिळून प्रतिरूप मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. या ठिकाणी आज मतदान सुरू आहे. मुलांना मतदान प्रक्रिया काय आहे हे कळण्यासाठी आज आपण ही मतदान प्रक्रिया घेतलेली आहे. यामध्ये टाकाऊ बॉक्सपासून व टाकाऊ वस्तूपासून आपण ईव्हीएम तयार केले आहे. मुलांना टाकाऊ वस्तूपासून काही गोष्टी तयार कराव्या याव्यात यासाठी आपण कला शिक्षणातून मार्गदर्शन करत आहे आणि यामध्ये मुलांनी ही टाकाऊ वस्तूपासून ईव्हीएम तयार केले आहेत. तसेच मुलांना आधीच्या काळामध्ये बॅलेट पेपरवर कसे स्टॅम्प मारून मतदान केले जायचं याचं ज्ञान व्हावं. त्याचबरोबर आत्ता जे ईव्हीएममध्ये बटन दाबून जे मतदान होतं तेही ज्ञान कळावं यासाठी या दोन्ही प्रकारचं आपण या ठिकाणी आज मतदान प्रक्रिया केली आहे. यासाठी 200 विद्यार्थी आज मतदान करत आहेत. 2 पॅनलमध्ये आज मतदान होत आहे. 2 पॅनलचे प्रेसिडेंट आहेत, त्यानंतर विविध अधिकारी बनणार आहेत. यासाठी आपण फौजफाटा म्हणून पोलिसांचाही एक मुलांना ड्रेसअप करून पूर्ण निवडणूक प्रक्रिया ज्या पद्धतीने असते तशा पद्धतीने आपण आज हा माहोल तयार केला आहे. मुलांना मतदानाचं व या लोकशाहीचा आधार काय आहे हे कळावं यासाठी ही सगळी प्रक्रिया केली आहे. यासाठी निलेश मोहिते आमचे संस्थेचे संस्थापक वाघ सर आणि प्रिन्सिपल मॅम यांचे पूर्णपणे या ठिकाणी सहकार्य आहे. स्टाफ मेंबरांचंही सहकार्य आहे. तर ह्या स्कूलमध्ये नवीन नवीन उपक्रम तुम्ही बघतच असाल की आज ह्या वर्षी आम्ही ईव्हीएम मशीनद्वारे वोटिंग घेतलेली आहे. तसेच वेगवेगळे प्रॅक्टिकल नॉलेज कळण्यासाठी आम्ही इथं क्युरिओसिटी कॉर्नर सुरू केलेला आहे सायन्स बेस. त्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज मुलांना कळल्यामुळे शिकण्यासाठी खूप सोपं जाते आणि असे बरेच उपक्रम आम्ही तक्षशिला इंटरनॅशनल स्कूलमध्ये राबवत आहे आणि असेच आम्ही पुढे अजून वेगळे उपक्रम राबवून शाळेसाठी अजून उपयुक्त होईल. आज आमच्या शाळेत 2026साठीचे वोटिंग आयोजित केले आहे व त्यासाठी आम्ही सर्व जणांनी उपक्रम अशा प्रकारे केला आहे, तो म्हणजेच ईव्हीएम मशीन आणि बॅलेट पेपर या माध्यमांच्या सहायताने आम्ही हे वोटिंग केले आहे. व ही जी संकल्पना आहे ती आमच्या शाळेचे चेअरमॅन वाघ सर आणि प्रिन्सिपल रिधी मॅडम यांची असून आमच्याच शाळेचा माजी विद्यार्थी मानस भगाटे व आमच्या सर्व 9वी 10वीचे विद्यार्थी या सर्वांनी मिळून केले आहे. तर हे ईव्हीएम मशीन टाकाऊपासून टिकाऊ असं बनवण्यात आले आहे. हा जो उपक्रम आहे तो आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप माहितीपूर्वक आहे. ह्याचं वैशिष्ट्य काय आहे तर याच्यामध्ये ईव्हीएम आमच्या एक माजी विद्यार्थी आहे मानस भगाटे यांनी ते 9वी 10वीच्या मुलांना मार्गदर्शन करत ईव्हीएम मशीन आम्ही बनवलेलं आहे. आणि त्याचबरोबर दुसरं ॲडिशनल वैशिष्ट्य असं आहे की आम्ही काय करतो आहे, बॅलेट पेपरचा वापर करून पण ही निवडणूक प्रक्रिया होते. म्हणजे मुलांना तुलनात्मकदृष्ट्या पूर्वी काय पद्धत होती निवडणुकीची आणि आत्ताची पद्धत काय आहे ह्या दोन्हीचा अभ्यास मुलांनी करावा किंवा मुलांना तो प्रात्यक्षिक करून लक्षात यावा ह्यासाठी आम्ही ही प्रक्रिया अशी राबवतो आहे. 1 आठवडा झालं ही प्रक्रिया चालू आहे. शाळेचे 2 पॅनल आहेत. 2 पॅनलचे जे उमेदवार आहेत म्हणजे पक्षकार, विरोधी पक्षनेते, सत्ताधारी पक्ष जो काही सत्तेत येईल ते, तर ह्या पद्धतीनं मुलं शाळेसाठी समाजासाठी जास्तीत जास्त चांगलं काम कसं करतील आणि त्यांनी आत्तापर्यंत काय केलं हे सगळं विचारात घेता आम्ही जे काही कॅन्डिडेट प्रतिनिधी जे आहेत ते त्यानुसार आम्ही निवडलेले आहेत. आणि हे सगळ्याचा उगम विचारांचा किंवा ही जी प्रक्रिया कशी अस्तित्वात आली तर आमच्या शाळेचे चेअरमन सर आहेत श्री धनंजय वाघ सर आणि त्यांच्या सौभाग्यवती अश्विनी वाघ आणि मी, आमच्या तिघांच्या प्रेरणेतून मुलांच्या सहकार्यातून हे काही जे आत्ता प्रक्रिया तुम्ही बघताय, आज बघितली, अनुभवली, तर ती प्रक्रिया साकार झालेली आहे.